नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्वचे सर्व GR असणार आहे, शासन निर्णय असणार आहेत, हे सर्वचे सर्व शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही GR आपण पाहणार आहोत तो म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला GR आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सन 2025 ते 26 आर्थिक वर्षाकरिता प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेसाठी निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 9/9/2025 चा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हे पाहत आहोत, या सर्वच्या सर्व GRच्या PDF आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही सर्वचे सर्व GR हे डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर शासन निर्णय GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फे आलेला आहे। शीर्षक आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाचे बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत। यानंतरचाही GR आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे नियमित निवड सूची 2024 ते 25 उप अधीक्षक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग 2 गट ब राजपत्रित या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतरील शासन निर्णय पाहूयात। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे सुरक्षा विषयक एकूण 1482 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे पोलीस विभागाच्या विविध स्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत GR दिनांक 9/9/2025। यानंतरचाही शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षकी या ठिकाणी पाहू शकता की पोलीस विभागाच्या विविध आस्थापनावरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबद्दलचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हे पाहत आहोत, ते GR हेडलाईन्सच्या काही पाहत आहोत, याबद्दलच्या सविस्तर PDF जे काही असणार आहेत GRच्या ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही सर्व GR हे डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारागीर व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण विस्तार योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 लेखाशीर्ष 22-17-1301 अंतर्गत बल्लारपूर नगर परिषद जिल्हा चंद्रपूर करिता रक्कम रुपये 1,40,00,000। यानंतरचा GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शीर्षक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत।
यानंतरचाही शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा या संवर्गातील शिक्षण उपसंचालक व तत्सम या पदांची दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 रोजीची म्हणजेच दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत। यानंतरचा GRE मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे SNA स्पर्श कार्यपद्धती अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनांकरिता निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालयाकरिता स्वतंत्र आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत। यानंतरचा GRE मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता, SNA स्पर्श कार्यपद्धती अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या निल्प या केंद्र पुरस्कृत योजनांकरिता निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार कार्यालयाकरिता स्वतंत्र आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा या संवर्गातील शिक्षण उपसंचालक व तत्सम या पदांची दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 रोजीची म्हणजेच दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शिवछत्रपती क्रीडा संकुलन म्हाळुंगे बालेवाडी पुणेमधील अंतर्गत सुविधा व बाह्य परिसरामध्ये CCTV बसविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील योजनाबाह्य अवर्गीकृत रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001 ते 2021 मध्ये समाविष्ट करण्याबाबत। यानंतरचा GR हा ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता, विभागीय आयुक्त यांचे कार्यालयाकरिता मंजूर अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत। यानंतरचा GR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 करिता चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या लेखा शीर्षकाअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। लेखा शीर्षक 44150192। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यातर्फे आला आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014च्या शासन निर्णयातील गट क वर्ग 3 व गट ड वर्ग 4 संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत। मित्रांनो, हा जो काही GR आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। हा GR आपण सविस्तर पाहणार आहोत आणि याबद्दलची जी काही PDF असणार आहे ती जर का तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे SNA स्पर्श कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोशागार करिता विभागीय वन अधिकारी रोहयो प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय या पदास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व प्रशिक्षण संशोधन आणि धोरण बळकट करण्याकरिता पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया PHFI नवी दिल्ली या संस्थेबरोबर केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रशिक्षण
सत्रासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 करिता महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना 2406A096 या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। यानंतरचा GR हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ यांचा परिवीक्षण दिन कालावधी समाप्त करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR आहे मित्रांनो। यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग खुद करिता नवीन संगणक प्रिंटर्स व स्कॅनर GEM पोर्टलद्वारे विहित निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR आहे मित्रांनो। यानंतरचा GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग। शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास या योजनेअंतर्गत राज्य संलग्नित योजनेकरिता स्टेट लिंकेड स्कीम SNA स्पर्श निधी वितरण प्रणाली या पर्यायी कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहरण खाते ड्रॉइंग अकाउंट उघडण्यास मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR आपण जाणून घेऊयात। यानंतरचा GR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा या संस्थेस यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे मुख्य दंडाधिकारी मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता। विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे लघु वाद न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तोही अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे जिल्हा न्यायालय रायगड अलिबाग यांच्या स्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहे GRच्या त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता। विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता दिंडोरी जिल्हा नाशिक येथे नवीन अतिरिक्त न्यायालयीन इमारत तळ 2 मजले 7 कोर्ट हॉल बांधकामाबाबत हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्या स्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 9/9/2025। यानंतरचाही GR विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे 204-0001 वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे 7610-1842 संगणक अग्रिम वाटप यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे मित्रांनो। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात।
यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत माननीय न्यायालयात अभियोग दाखल करण्यास मंजुरी देण्याबाबतचा आदेशावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून कायम विना अनुदानित तत्वावर पदविका औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत खडवली एज्युकेशन सोसायटी संचलित टार्गेट कॉलेज ऑफ फार्मसी ठाणे यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता। उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून कायम विना अनुदानित तत्वावर पदविका औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची नवी संस्था सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत श्री व्यंकटेशा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री व्यंकटेशा कॉलेज ऑफ फार्मसी आपतगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यानंतरचा GR मित्रांनो विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता। उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सहाय्यक सचिव तांत्रिक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत यानंतरचा GR हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून विद्यमान औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन मान्यता देण्याबाबत डॉक्टर अरुण मोटघरे कॉलेज ऑफ फार्मसी कोसारा कोंडा तालुका पवनी असा आहे। यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जनगणना 2027 संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी समिती गठीत करण्याबाबत GR दिनांक 9/9/2025 यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव करण्याबाबतची योजना मानधन व थकबाकी प्रदान करण्याबाबत जिल्हा पुणे अकोला व पालघर यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS एक मार्गी व एक वेळचा पर्याय म्हणून पुन्हा NPS मध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राज्य अन्न आयोग मुंबई कार्यालयातील अस्थायी पदांना 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणे येथील नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचाही जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे थकीत कर्ज मुद्दल रक्कम ₹60 लाख वितरित करण्याबाबत विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड जिल्हा नांदेड येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत तुती लागवड करण्याकरिता रेशीम उद्योग प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाअंतर्गत निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत। यानंतरील GR मित्रांनो, आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता। महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे SNA स्पर्श प्रणालीवर राष्ट्रीय बियाणे राखीव व बियाणे गुणवत्ता नियंत्रण घटकांचे बळकटीकरण या 100% केंद्र पुरस्कृत घटकांकरिता स्टेट लिंकेड स्कीम कोड व नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते या सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून PDF तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।